नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्मते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेदार खेळ बांगडीमध्ये धान्य टाकणे। सर्व माता रांगेत बसा। प्रत्येक मातेच्या समोर थोडे धान्य ठेवा। लीडर माता बांगडीत ताटात ठेवून आलटून पालटून सर्व मातांच्या डोक्यावर ठेवेल। आता प्रत्येक माता बांगडीच्या आत धान्य टाकेल। अशा प्रकारे जी माता सर्वात जास्त धान्य बांगडीच्या आत टाकेल ती विजेती असेल। मदतीची गरज असल्यास मातांना मदत करा। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। सर्व मातांकडे मातृ व बाल सुरक्षा कार्ड असलेच पाहिजे। हे कार्ड एमसीपी कार्ड म्हणूनही ओळखले जाते। चला जन्मापासून 3 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी या कार्डाचा उपयोग कसा करायचा ते पाहूया। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावेत। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। दाखविलेल्या खेळ आणि कृतीतून मुले टप्प्याटप्प्याने बोलण्याची सुरुवात करतात। या वयात मुले वेगवेगळ्या आवाजांची नक्कल करण्यास सुरुवात करतात, जसे मामा, पापा, दादा इत्यादी। या वयात मुले विविध आवाज काढून आपली प्रतिक्रिया देतात, जसे आनंद आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या आवाजांचा वापर करतात। जेव्हा मुलांना घरातील एखादी वस्तू दाखवून विचारले जाते, ती वस्तू कुठे ठेवलेली आहे, तेव्हा मुले उत्तर देण्याचा प्रयत्न करतात। जेव्हा मुलांना कोण, काय आणि कोठे अशा प्रश्नांची विचारणा केली जाते, तेव्हा मुले उत्तर देण्याचा प्रयत्न करतात। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथे संपत आहे। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत रहा। नमस्कार।